श्रोते हो, कोकणातले सर्वात मोठे सण म्हणजे शिमगा आणि गणेशोत्सव. या दोन्ही सणांना कोकणातल्या प्रत्येक घरातला उत्साह आणि आनंद बघण्यासारखा असतो. मुळात या उत्सवामध्ये परगावी परदेशी गेलेले नातेवाईक चाकरमानी आपल्या मूळ गावी कोकणात परत आलेले असतात. एकेका घरात 20-25 माणसं असतात. मग काय, एकोप्याने उत्साहाने सण साजरे होतात. गणेशोत्सवाची सुरुवातच होते ती गणपतीची मूर्ती तयार करण्याने, नंतर मग त्याची आरास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गणेशोत्सवात केले जाणारे विविध पारंपरिक पदार्थ आणि नैवेद्य. तर आज आपण या गणेशोत्सवात केले जाणारे काही पारंपरिक पदार्थ कसे करायचे ते जाणून घेणार आहोत. आणि या पदार्थांची कृती सांगण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय मिनल सरदेशपांडे यांना. चला तर त्यांच्याकडूनच ऐकूया गणेशोत्सवातल्या काही पारंपरिक पाककृती. नमस्कार मिनलताई. नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. धन्यवाद. मी आत्ताच सुरुवातीपासून म्हणते की पारंपरिक पाककृती म्हणजे कोकणामध्ये याला फार महत्त्व आहे. हो. आणि गणेशोत्सव हा जवळपास 10 दिवसाचा चालणारा असा उत्सव असतो आणि रोज वेगवेगळे पदार्थ केले जातात. तर याची सुरुवात कुठल्या दिवसापासून होते आणि त्या दिवशी काय विशेष केलं जातं सांगा. साधारणपणे आपल्याकडे गणेशोत्सव म्हटलं की पर्यावरण स्नेही आणि आपल्या आजूबाजूच्या ज्या पिकतात गोष्टी त्यापासून करायचं हे महत्वाचं आहे. त्यामुळे आवरणापासून सुरुवात होते. आवरण हे फार बाकी बाहेर कुठे दिसत नाही. आवरण म्हणजे हरताळकेच्या आदल्या दिवशी थोडक्यात काय तर घरातलं सगळं आवरून ठेवायचं उत्सवाची तयारी म्हणून. आणि ज्या मुली असतील घरातल्या हरताळकेला ज्या पूजा करतात उपास करतात तर त्यांना जे आवडेल रुचेल असा काहीतरी गोड पदार्थ, याच्यामध्ये करंजी येते, सांज्याची पोळी येते, खव्याची पोळी, जे ज्याच्या आवडीनुसार असेल ते, किंवा आपल्या कोकणातली खांडवी असेल तर हे प्रकार आदल्या दिवशी आई कौतुकाने मुलीला करून घालते. तर आता जे तुम्ही सांगितलं की खांडवी हा एक पारंपरिक कोकणातला पदार्थ आहे, तर तो कसा करायचा? आता खांडवीसाठी तांदूळाचा रवा काढून घेतला जायचा. पूर्वी तर आपल्याकडे जात्यावरती अगदी व्यवस्थित तो रवा बारीक करून चाळून मग तो रवा वापरला जायचा. हा जो तांदूळाचा रवा असतो ह्याच्यासाठी मुख्य आपले कोकणातले पदार्थ गुळ, नारळ आणि तांदूळ याच्या भोवतीच फिरतात. तसं याच्यामध्ये सुद्धा नारळच असतो, गुळ आणि रवा असाच मेन प्रकार असतो. रवा तुपावरती भाजून घ्यायचा. समजा 1 वाटी रवा असेल तर त्याला तेवढाच गुळ लागतो आणि 3 वाट्या पाणी. याच्यामध्ये आलं थोडंसं चवीसाठी आणि हळद, हे सगळं जे काय आपण मिश्रण करतो हे तिप्पट पाणी घेतो. रवा भाजून वेगळा ठेवायचा आणि गूळ आणि पाणी, आलं, हळद आणि चवीपुरतं मीठ हे सगळं उकळून घ्यायचं. आणि हा जो भाजलेला रवा आहे त्याच्यामध्ये खोबरं आणि हे सगळं मिश्रण हे घालून आपण ते शिजवून घ्यायचं. जसा आपला शिरा असतो तसंच, फक्त हा आटून व्यवस्थित शिजला की ताटामध्ये थापून त्याच्या वड्या पाडतात. वड्या पाडताना सुद्धा आपला कोकणातला नारळ वरती सजावटीसाठी येतो. त्यामुळे ही अगदी साधी सोपी म्हणजे घरात असलेल्या साहित्यातून होणारी कृती आहे. बरोबर. आवरणानंतर येतो तो दिवस म्हणजे हरताळकेचा. हां. तर हरताळकेच्या दिवशी काय असतं ना की पूर्वापार आपल्याकडे साधं पाणी सुद्धा प्यायची पद्धत नव्हती. तर त्या दिवशी घरातली शहाळी फोडून भरपूर पाणी ठेवलेलं असायचं. तहान लागली तरी ते पाणी प्यायचं. आपल्या परसात लावलेल्या काकड्या, चिबूड हे जे काही त्यातलं असेल ते, जी घरात फळं, त्या काळामध्ये फळं पण भरपूर प्रमाणात बाजारात येतात, त्यामुळे केळी, सफरचंद ही फळं आणि हे शहाळ्याचं पाणी. फराळाचे पदार्थ खायची आधी पद्धत नव्हती, पण आता मात्र काही प्रमाणात याच्यामध्ये बदल झालेले आहेत, जसं ज्याला जमेल तसं. म्हणजे निसर्गाला किती महत्त्व दिलं आहे की आता जे आपण म्हटलं की परसात होणाऱ्या भाज्या, हो, म्हणजे स्वतःच्या मेहनतीचं आहे तर त्याला कुठेतरी या दिवसाला महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येते. आणि अर्थातच हरताळके नंतरचा दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा गणेशोत्सवाचा. हो. गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्य तर मोदकच गणपतीच्या आवडीचे, त्यामुळे महत्त्वाचा तोच असतो. आणि आदल्या दिवशीची जी हरतालिका पूजा जी झालेली असते त्याचं संपूर्ण म्हणून सकाळी दही भाताचा नैवेद्य असतो हरतालिकेला. नंतर गणपती येतो. गणपतीसाठी आपण मुख्यत्वे करतो ते मोदक. आता मोदक तर नेहमीची कृती सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर. आता आपल्या कोकणात जसा नारळ आहे, तांदूळ आहेत, तसाच आपल्याकडे येतो तो आंबा. त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडासा बदल करून आंबा मोदकाची रेसिपी सांगेन. नक्की.
ह्या आंबा मोदकासाठी आपण जशी तांदूळ धुवून वाळवून त्याची पिठी करतो तीच खरं तर आपल्या शेतात पिकणारा तांदूळ, फक्त एवढंच की त्याला चिकटपणा असण्यासाठी तो नवीन असायला हवा. बरोबर. तर त्याचं पीठ करून ठेवलेलं असायचं आधीच. ही जी 2 वाट्या आपण पिठी घेतो याच्यामध्ये आंबा मोदक करताना एवढंच की आत्ताच्या याच्यामध्ये आपल्याकडे ताजे आंबे नसतात. या मोदकामध्ये आपण आटवलेला रस वापरणार नाही आहोत. याच्यामध्ये आपण कॅन करून जे टीनमध्ये जे रस ठेवतो ना त्याचा वापर करणार आहोत. पातळ रस. कारण त्याचा फ्लेवर चांगला येतो, म्हणजे आंब्याचा ऍक्च्युअली आंब्याचाच त्याला वास येतो म्हणून. आता ह्याच्यासाठी जे आपण खोबरं घेणार आहोत, 2 वाट्या खोबरं असेल तर 2 वाट्या आंब्याचा रस घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेलची, खरं तर आंब्याच्या स्वादाला कोणत्याही वेगळ्या स्वादाची अजिबात गरज नाही. तर त्याचं सारण आदल्या दिवशी करून ठेवलं तरी चालेल किंवा सकाळी कसंही. आणि ही जी तांदूळ पिठी आपण घेणार आहोत, 2 वाट्या जर तांदूळ पिठी असेल तर त्याला खरं 2 वाट्या पाणी लागतं. तर त्याच्यामध्ये थोडासा बदल आहे. 1.5 वाटी पाणी आणि अर्धी वाटी हा आंब्याचा ताजा रस असतो तो मिक्स करून त्याच्यामध्ये 2 चमचे लोणी, चवीपुरतं मीठ आणि उकळीवरती हे पीठ जे असतं ते घालायचं. याच्यामुळे काय होतं, ती जी आपण पारी करतो त्याला सुद्धा छान आंब्याचा फ्लेवर आणि रंग येतो, नैसर्गिक रंग. आता हे जे सारण केलंय याच्यामध्ये साखर किंवा गुळ काय तुम्हाला आवडेल ते. आंब्याशी खरं तर साखर जास्ती चांगली वाटते, पण तुम्हाला गुळ आवडत असेल तर गुळ घालायला हरकत नाही. फक्त आंब्याच्या रसामध्ये थोडं साखरेचं प्रमाण असतं टीन मधल्या, त्यामुळे एक अर्धी वाटी साखर 2 वाट्या खोबऱ्याला पुरेशी होते. आणि बाकी नेहमीप्रमाणे आपण जसे मोदक करतो तसंच आहे. पारी करून त्याच्यामध्ये हे सारण भरून ते 15 मिनिटं वाफवायचे. आणि हे शाही मोदक म्हणायला हरकत नाही कोकणातले. गणेश चतुर्थीच्या दिवशीचा हा सकाळचा नैवेद्य झाला. बरोबर. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी येते ती ऋषी पंचमी. तर या दिवशी काय विशेष पारंपरिक पदार्थ केले जातात? ऋषी पंचमीच्या दिवशीच्या भाज्या ह्या आपण जे आपल्याकडे अक्षय तृतीयेच्या दिवशी बियाणं जे आपण लावतो त्यातून ज्या भाज्या येतात त्या आपण वापरतो. पण त्यात सुद्धा पुन्हा असं आहे की काही भागामध्ये त्या सगळ्या भाज्या एकत्र करून खतखत किंवा काही भागात त्याला बडम म्हणतात तशी केली जाते. पण आपल्या रत्नागिरी भागामध्ये ना या भाज्या एकत्र करत नाहीत. म्हणजे त्याचं मुख्य असतं तूप, मिरची आणि खोबरं, मीठ. ते मीठ सुद्धा समुद्र मीठ वापरतात. पण या भाज्या फक्त तुपावर, पडवळ असेल, अळू असेल, दही भेंडा असेल, भोपळ्याचं भरीत असेल आणि यासाठी आपण वरई वापरतो. म्हणजे वरईचा भात किंवा माझी आई तर वरईची भाकरी करत असे, मग त्याला चटणी नारळाची. आणि हे सगळे जे प्रकार होतील याच्यामध्ये वापरले जाणारे घटक फक्त मिरची, तूप, मीठ आणि हवं असेल तर गुळ, बास, बाकी काहीच नाही. म्हणजे कोणतेही मसाले नाहीत, काही नाही. काही ठिकाणी गाठीचं अळू होतं, म्हणजे त्या पानांचीच गुंडाळी करून त्याची गाठ करतात आणि ते वाफवून घेतात आणि त्या गाठी सोडतात त्या भाजीमध्ये. ती पण एक वेगळी पद्धत आपल्याकडे आहे. म्हणजे नुसतंच पान असतं, बाकी त्यात काही नसतं. पानाची अगदी छोट्या छोट्या गुंठळ्या, म्हणजे आपण जशी पोटली करतो तशा पद्धतीने ते छोटाशी गाठ मारून ते वाफवलेलं असतं आणि ते अळूमध्ये घातलेलं असतं. तीही एक भाजीमध्ये असतं अळूचा प्रकार. असं. अच्छा. म्हणजे जसं मगाशी आपण म्हटलं की परसातल्याच भाज्यांचा वापर इथे सुद्धा, म्हणजे नैवेद्यासाठी सुद्धा तोच नैवेद्य म्हणून दाखवला जातो. ऋषी पंचमी नंतर एक साधारण 1-2 दिवसामध्येच आगमन होतं ते गौरींचं. बरोबर. आणि कोकणामध्ये जसं गणपतीला महत्व आहे त्याप्रमाणे गौरी गणपती ह्यांना सुद्धा प्रचंड महत्व आहे. आणि गौर म्हणजे आपण म्हणतो की माहेरवाशिणी येते आणि तशा पद्धतीत तिचं कौतुकच म्हणायला हवं की तसं होतं. तर त्या गौरीसाठीचे नैवेद्य काय असतात? गौरी आवाहन म्हणजे जे येते पहिल्या दिवशी त्याला आपण आवाहन म्हणतो. संध्याकाळी आपण जी गौर आणतो त्यानंतर काही ठिकाणी भाकरी भाजीचा नैवेद्य असतो गौरीला. पण हे सर्रास सगळीकडेच असतं असं नाही. काही घरांमध्ये वेगळी पद्धत असू शकते. असा हा पहिला दिवस येतो गौरी आवाहन. दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असतं. त्या दिवशी वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या घरांमध्ये केले जातात. काही ठिकाणी घावन घाटलं केलं जातं, काही ठिकाणी वडे घारगे हा मुख्य असतो. आता घाटलं करताना सुद्धा पुन्हा काही जण तांदूळाचा रवा किंवा काही जण थोडंसं जाडसर पीठ असं वापरतात. आपल्या भागात मुख्यत्वे तांदूळाचा रवा
वापरला जातो तो पुन्हा जात्यावरती काढून मी म्हटलं तसं तुपावरती भाजून घ्यायचा रवा आणि 4 वाट्या पाणी, जसं आपण खांडवीला वापरतो तेच सगळे घटक याच्यामध्ये येतात. आलं किंवा सुंठ, थोडीशी हळद, खोबरं. फक्त याच्यामध्ये एक थोडासा बदल की काही ठिकाणी खोबरं हे गुळाबरोबर घालून नुसतं खिरीसारखं शिजवून करतात आणि काही ठिकाणी खोबऱ्याचं दूध काढून वापरतात. तर आपण एका नारळाचं साधारण एक अर्धी वाटी जर रवा घेतला तर एका नारळाचं खोबरं खवून घ्यायचं, त्यातलं अर्धी वाटी बाजूला ठेवून बाकीचं 4 वाट्या साधारण दूध निघेल ते बाजूला करून ठेवायचं. हा रवा तुपावर भाजला की उकळतं पाणी ज्याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे, 1 वाटी गूळ घालून आणि त्याच्यामध्ये आलं, हळद आणि मीठ चवीला हे घालून हे जे उकळतं पाणी आहे पुन्हा रव्यावरती ओतून तो रवा चांगला शिजवून घ्यायचा. हे घातलं हे खूप पातळ नसतं, खिरीसारखं थोडंसं आपण चमच्याने खाऊ शकू इतपत असतं. तर ते पूर्ण शिजल्यानंतर रवा त्याच्यामध्ये नारळाचं दूध मिक्स करायचं. इतकी साधी सोपीच कृती आहे. आणि आणखीन एक गोष्ट मला सांगायला आवडेल की माझी आजी ह्याच्यात प्राजक्त खूप येतो आपल्याकडे, तर ते प्राजक्ताचे देठ ती काढून वाळवून ठेवत असे. आपल्याकडे केशर येत नसे, बाहेरून आणून काही आपण करत नसू, तर हे प्राजक्ताचे वाळवलेले देठ केशर म्हणून या घाटल्यात जायचे. तर म्हणजे हे माहित नसेल, त्याचा एक रंग पण येत असेल. रंग येतो आणि प्राजक्ताला थोडासा कडवटपणा असतो पण तो त्या देठात जाणवत नाही. म्हणजे इतकं आधी केशर आपण किती प्रमाणात घालतो तेवढ्याच प्रमाणात ते चुरून वापरायचं. प्राजक्ताची जी फुलं आहेत त्याची देठ फक्त सावलीत वाळवायचं आणि अगदी कुरकुरीत वाळलं की त्याचा चुरा करून ते पदार्थात वापरलं जायचं. त्यामुळे जे मी परत म्हणते हेच की कोकणातला जो गणेशोत्सव आहे हा पर्यावरण स्नेही आहे आणि इथल्या परसातल्या गोष्टी वापरून केलेल्या. नक्कीच. घाटल्याची कृती आता सांगितली, तर त्याचप्रमाणे घाटलं हे घावनाबरोबर खाल्लं जातं. तर घावन कसं करायचं? घावन सुद्धा आपले पुन्हा एकदा शेतातले तांदूळ जे धुवून वाळवून पूर्ण त्याचं पीठ करून ठेवलं जातं आणि अगदी सोपी कृती आहे. त्याच्यामध्ये फक्त पाणी आणि मीठ, सरसरीत व्यवस्थित आपले घावन छान जाळीदार होतील इतपत पाणी घालून ते पीठ तयार केलं जातं आणि तेलावरती आपल्या काहिलीवर घावन घातली जातात आणि हे त्या घाटल्याबरोबर घावन घातलं म्हणून खाल्लं जातं. घावन घातल्याबरोबरच अजून एक पदार्थ असतो तो म्हणजे घारगे आणि वडे. तर याची सुद्धा कृती सांगा. वड्या घारग्यासाठी वड्याची तर भाजणी आपल्याकडे तयार असते. बहुतेक कोकणामध्ये थालीपीठ, वडे याची भाजणी तर तयारच असते. त्याच्यासाठी पुन्हा तांदूळ, त्याच्या निम्मे चण्याची डाळ किंवा काही ठिकाणी याच्यासाठी हरभरा वापरला जातो. तो मात्र हरभरा घ्यायचा असेल तर तो इतका घेत नाहीत, पाव भागच घेतात तांदूळाच्या, कारण त्याला साल असतं. अख्खे उडीद वापरले जातात वड्यासाठी. काही ठिकाणी उडदाची डाळ वापरली जाते. सालासह वापरायला थोडं करत नाही आता, खरी तर मूळ कृती ती आहे, पण सालामुळे थोडासा घशामध्ये जळजळ होते, तर त्यासाठी सालाशिवाय आपण चण्याची डाळ वापरतो. उडदाची डाळ असते, त्याच्यानंतर धने जिरं असतं आणि साबुदाणा आणि पोहे. हे सर्वसाधारण प्रमाण आहे. याच्यामध्ये 18 धान्य सुद्धा घेतली जातात जी आपल्या शेतात पिकतात. त्यातले कोणतेही कडधान्य आपण मूग, मटकी, तूर डाळ हे सगळं पाव वाटी त्याच्यामध्ये घालून, नाचणी, जोंधळा, बाजरी हे सगळे प्रकार या भाजणीमध्ये, म्हणजे भाजणीची व्हरायटी कोकणामध्ये खूप असते, पण बेसिक हे तांदूळ, चणे आणि उडीद हे मुख्य, धने जिरं आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या ह्या बाकीच्या डाळी आहेत ह्या ऑप्शनल आहेत. तर हे पीठ आधी करून ठेवलेलं असतं. थोडं सरसरीत असतं वड्याचं पीठ. भिजवताना त्याच्यामध्ये गरम तेल, गरम पाणी घालून मीठ आणि तिखट असे हे भाजणीचे वडे असतात. घारग्यासाठी म्हणशील तर लाल भोपळा किसून जेवढा किस असेल तेवढाच गूळ ते गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्येच आपण समजा 1 वाटी किस घेतला, 1 वाटी गूळ, तर त्याला साधारणपणे 2 चमचे तेल त्यातच घालायचं, थोडीशी हळद आणि आपल्याकडचं ओलं खोबरं ज्याने घारगे खमंग होतात. 1 वाटीभर खोबरं त्याच्यामध्ये जातं आणि हे सगळी आट करून घेणं म्हणतात. हे जे आहे मिश्रण, ह्याला कड आला आणि गूळ विरघळला की त्याच्यामध्ये तेवढंच तांदूळाचं पीठ घालायचं. काय होतं, तांदूळाचं पीठ घालतात, काही जण काय करतात की हे पातळ असताना त्याच्यामध्ये मावेल तितकं तांदूळाचं पीठ घालतात, याने गोडी कमी होते. हे काय करायचं, तांदूळाचं पीठ त्यात तुम्हाला हवं तर थोडंसं कणिक घालायला हरकत नाही, पण तांदूळाचं पीठ घातल्यानंतर आट करायचे, म्हणजे काय की वाफ काढायची आणि ते पीठ उकड जशी आपण करतो तसं करायचं. शिजलं पाहिजे. शिजलं पाहिजे आणि मग त्याचे नेहमीप्रमाणे थापून आपण जे करतो तळून ते घारगे, पुऱ्यांसारखे हे वडे घारगे झाले. आता गौरी गणपती पूजनानंतर येतं ते गौरी गणपती विसर्जन. बरोबर. त्या दिवशीचं काय सांगा. आता गौरी गणपती विसर्जन करताना बऱ्याचदा खिरापत असते आपल्याकडे. काही ठिकाणी पंचखाद्य असतं, पण ते आपल्या भागात नाही. आपल्या भागात
सुकं खोबरं साखर किंवा ओलं खोबरं साखर किंवा गूळ अशी खिरापत म्हणतात त्याला, ती असते. विसर्जनाच्या वेळेला आधी जी गणपती समोर आपण आरास करताना जी फळं येतात, जी मांडलेली असतात, त्याचे तुकडे करतात आणि ते तुकडे सगळ्या फळांचे तुकडे एकत्र केले जातात आणि खिरापत ही, आणि त्यामध्ये पेढे असतील, साखर असते. साधारणपणे आपल्या भागात दूध दुभतं असतं, तर गणपतीच्या दिवसात ज्या आरत्या होतात त्यावेळेला आरतीसाठी हे घरचं दूध आटवून केलेले पेढे असायचे, बाकी खूप प्रसाद नसायचे. पण हे पेढे जे असतील ते तुकडे, साखर, गूळ हे सगळी फळं वगैरे मिक्स करून ते वाटलं जायचं शेवटच्या दिवशी. गौरी गणपती विसर्जनापर्यंतचे आपण हे पदार्थ सगळे बघितले, पण यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे कोकणामध्ये घराघरातून वाडीवाडीत होणाऱ्या आरत्या. आणि आरत्या म्हटलं की त्याच्यामध्ये प्रसाद आरतीनंतरचा हे खूप महत्वाचं आहे. तर या प्रसादासाठी काय वेगवेगळे पदार्थ? वेगवेगळ्या प्रकारच्या वड्याच त्यावेळेला केल्या जायच्या. आपल्या घरचं मी म्हटलं तसं दूध आटवून पेढे, किंवा आपली दुधी असेल तर दुधीची वड्या. त्यानंतर आंबा मोदक आपल्याकडे केले जातात. हे आंबा मोदकासाठी आपण जो मे महिन्यात आटवून ठेवलेला आंबा मावा असतो तो वापरला जातो. याच्यामध्ये वेगवेगळी प्रमाणं आहेत प्रत्येकाची, पण आंबा माव्यामध्ये जर साखर जास्त नसेल तर जेवढ्याच तेवढी साखर पुरेशी होते, म्हणजे आंबट गोड राहतेच चव. अगदी सोपी कृती आहे. जेवढा मावा आहे तेवढीच साखर, त्याच्यामध्ये साखर बुडेल इतकं पाणी घालून गोळीबंद पाक करायचा आहे. मऊ गोळी झाली की गॅस बंद करून त्याच्यामध्ये मावा मिक्स करायचा. त्यानंतर त्याची, म्हणजे असं नाही होत की बाबा अरे बापरे आता लगेचच आपल्याला हे करावे लागतील, असं नाही होत. व्यवस्थित तो मावा आपल्याला मिक्स करायला वेळ मिळतो. मावा मिक्स करून घ्यायचा आणि मग एक तर त्याच्या वड्या थापा किंवा साच्यामधून आपण ते मोदक करू शकतो. हे आंबा मोदक घरोघरी त्यावेळेला असतातच, बरोबर, घरचे म्हणून. म्हणजे अशा प्रकारे कोकणातच तयार होणाऱ्या सगळ्या वस्तूंचा वापर करून गौरी गणपतीसाठी, म्हणजे तो पूर्ण गणेशोत्सव आहे त्या सगळ्या दिवसांसाठी आपण हा पारंपरिक पद्धतीने त्याचा नैवेद्य करू शकतो. हे सगळे विशेष दिवस आता आपण बघितले, पण तरी सुद्धा पूर्ण गणेशोत्सव जो काही ठिकाणी 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 10 दिवसाचा असा असतो आणि रोज काही ना काहीतरी वेगळा नैवेद्य हा गणपतीसाठी केला जातो. तर त्यामध्ये एक पदार्थ असतो तो म्हणजे पातोळी. बरोबर. तर या पातोळ्यांची जी कृती आहे ती सगळ्या श्रोत्यांना सांगा. पातोळ्यासाठी आपल्या परसात जी लावलेली हळद असते त्याची पानं तयारच असतात झालेली साधारण आता गणपतीपर्यंत, त्यामुळेच ते त्याची ती मजा जी आहे ती हळदीच्या पानात आहे. काकडीचा किस आपण त्याच्यासाठी वापरतो आणि गूळ. हे जे काकडी गूळ हे मिश्रण करून घेतल्यानंतर खोबरं, मीठ, हळद हे सगळं वाफून म्हणजे गरम करायचं. गूळ त्यातला विरघळला की त्याच्यामध्ये जेवढा आपण हा घेतलाय गूळ आणि काकडी तेवढंच आपण 2 वाट्या पीठ घेणार आहोत. ते त्याच्यामध्ये मिक्स करून वाफ आणून जशी आट काढतो आपण तशीच काढायची आहे आणि गार झाल्यानंतर हे पानावरती थापायचं आहे, हळदीच्या पानावर. आणि मग त्या पानांसकट ते पुन्हा पातोळे वाफवायचे. त्याचा जो सुगंध येतो ना हळदीच्या पानांचा, तो त्या पातोळ्यांना खूप छान येतो. फक्त एवढंच की इथे जी तांदूळ पिठी वापरतो ना ती रवाळ हवी, नसेल तर 1-2 चमचे आपला नेहमीचा रवा त्यात मिक्स केला म्हणजे तो छान लागतो जास्त. तर श्रोते हो, येणारा हा गणेशोत्सव आहे, तर त्या दिवसामध्ये आत्ताच मिनलताईने ज्या पारंपरिक पाककृती सांगितल्यात त्या नक्की करून बघा आणि हा गणेशोत्सव तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा जाऊ दे. तर या गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि सर्वांना या पारंपरिक पाककृती अतिशय सविस्तरपणे सांगितल्यात. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.